स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, लवकरच चैत्र नवरात्री सुरू होत आहे. तर ह्या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला काही सेवा करावयाच्या आहेत किंवा आपल्याला काही उपाय करायचे आहेत. कारण ज्या पद्धतीनं शारदीय नवरात्र, शाकंभरी नवरात्र किंवा काही गुप्त नवरात्र असतात ते आपण साजरे करत असतो. परंतु काही जण चैत्र नवरात्र सुद्धा साजरं करतात, घटस्थापना करतात. पण बऱ्याच जणांकडं चैत्र नवरात्रीच्या वेळेस घटस्थापना वगैरे नसते. तर मग अशा वेळेस आपल्याला कुलदेवीची, कुलस्वामिनीची सेवा करावयाची आहे. महालक्ष्मी आपल्या घरामध्ये नित्य राहावी असं वाटत असेल तर ह्या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला कुलस्वामिनीच्या किंवा महालक्ष्मीच्या सेवा करावयाच्या आहेत. त्यासोबतच ह्या काळामध्ये काही उपाय करायचे आहेत की जे आपण शारदीय नवरात्रामध्ये करत असतो. आता शारदीय नवरात्र आपण दांडिया सगळे खेळतो, त्याच्यामुळं ते अति प्रचलित नवरात्र आहे. परंतु चैत्र नवरात्र हे जास्त प्रचलित जरी नसलं, जर चैत्र नवरात्र कधी पाळलेलं नसेल तर निश्चित तुम्हाला आता माहिती मिळते. तर तुम्ही आतापासून चैत्र नवरात्रीमध्ये काही गोष्टी करावयाच्या आहेत, त्या तुम्ही आता केल्या तरीही चालतात. ह्या चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करावयाची आहे. सोबतच काही उपाय सुद्धा करायचे आहेत की जेणेकरून ते उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कुटुंबावरती कुलस्वामिनीचा वरदहस्त नित्य राहतो. तर ते उपाय कोणते, या माहितीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या रेखा जगदंबे या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. मी खाली लिंक देते, आवर्जून व्हिडिओ स्किप न करता पहा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.